नाही सर, हे मिशन मला हरायचं नाहीये, माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आणि मी स्वतःला प्रॉमिस केले, मी युवराज आणि निशीचं लग्न होऊ देणार नाही। तारिणी, आत्या आत्या आत्या, अगं ऐक ना प्लीज। आत्या अगं, अरे मी काय चाललंय तुझं? हा, आणि कशासाठी? कोणाचं सुख बघवत नाही का तुला? अगं आपल्या निशीचं चांगल्या घरी लग्न होतंय, नवरा चांगला आहे, सासरची माणसं चांगली आहेत, ते खुपताय का तुला? कोणाचा संसार सुखाने होतोय हे बघवतच नाही का तुम्हा आई लेकींना? तुझ्या आईने माझं कुंकू पुसलं आणि तू स्वतःच्या बहिणीचं लग्न मोडायला निघालीस? आत्या, तुला जे काही बोलायचंय ना ते मला बोल, उगाच आईला मध्ये घ्यायची गरज नाहीये। मी घेणार, प्रत्येक वेळी मी तुझ्या आईला मध्ये घेणार, कारण त्या बाईमुळे ना मला आई तारुण्यात विधवा व्हावं लागलंय। तिच्या भ्रष्टाचारामुळे झालंय हे सगळं। तू ओळखत होतीस ना तिला? हा, तुला खरंच असं वाटतंय की ती अशी वागली असेल, तिने भ्रष्टाचार केला असेल? तू उगाच 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 बोलतेय मी हे सगळं? मी स्वतःच्या कानाने ऐकलंय तिला फोनवर बोलताना। काय ऐकलंयस तू? कोणाशी तरी लाच घेण्याबद्दल बोलत होती ती, लाखो रुपयांची लाच होती, आणि त्यासाठी गेली होती त्या जेपीसी फॅक्टरीत माझ्या नवऱ्याला घेऊन। तिथे संकट आलं तर स्वतः बाजूला झाली आणि यांना पुढे केलं। मला अजूनही आठवतो तो दिवस, काव्याचा वाढदिवस होता तेव्हा। त्या दिवशी तिने तिच्या वडिलांना नाही, त्यांच्या मृतदेहाला पाहिलं, रक्तात माखलेला, शरीरभर गोळ्या होत्या। त्या दिवशी जर तो तिथे गेला नसताना तर हे सगळं झालंच नसतं, आणि हे सगळं सगळं तुझ्या आईमुळे झालंय, तिच्या भ्रष्टाचारामुळे, तिच्या हव्यासामुळे। अख्खं आयुष्य एकटेपणात काढलंय मी, कोणावर तरी अवलंबून राहून। सोपी गोष्ट नसते हे पचवणं तारिणी, आणि तरी तू म्हणतेस की मी तुझ्या आईला माफ करावं। नाही करणार, मला तिरस्कार आहे तिचा आणि तुझा। तारिणी, एकेकाळीनं पोटच्या पोरीसारखं जपलंय मी तुला, आणि त्याच नात्याने सांगते तारिणी, थांबावं हे सगळं। आपल्या निशीचं चांगलं होतंय तर मध्ये अडकाठी घालू नकोस। तू स्वतःच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून चालतेस, आणि तो योग्य मार्ग नाहीये, लक्षात ठेव।